जॉब करताना असू देत किंवा आपल्या एक वैयक्तिक आयुष्यात असू देत, सार्वजनिक जीवनात असू देत, आपण सगळ्यांशी चांगलं जरी बोललो, तरी आपली खूप सारी कामं होऊ शकतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे. नाश्त्याला आपल्याकडे आहे स्पेशल समोसे केलेले आहेत नाश्त्यासाठी. बघू शकता आज नाश्त्याला समोसे आहेत. तर नाश्ता केल्यानंतर आज आपला प्लॅन आहे मूवीला जायचा. 12th फेल मूवीला जाणार आहे आपण आज. तर बघूया, 4:20चा शो आहे. चलेंगे. हे अचानकपणे एक पार्सल आलंय. ड्रेस आहे मीडियम साईजचा. बहुतेक आईने ममतासाठी गिफ्ट पाठवलंय. ममताचा ह्या महिन्यात बर्थडे आहे, त्यामुळे आईने हे गिफ्ट पाठवलंय, ड्रेस. थँक्यू आई. तर मित्रांनो, 4:20चा शो आहे. 12th फेलला आपण निघालोय. चल, कुठे चालली पिल्लू? कुठे निघाली? और बी के बाद सुन लो, बी बराबर होता है एक्स माइनस एक्स की घात 3 और माइनस 3। हार गया तू जान लगा के लड़ता है। मिस्टर शर्मा। जी सर, फेल हुआ था। अब फेल कैसे हुए? सर उस साल हमारे स्कूल में चीटिंग नहीं हुई थी। What? हमारे गांव में एक नए डीएसपी सर आए थे, दुष्यंत सिंह सर। उन्होंने चीटिंग रोक दी थी और सारा स्कूल फेल हो गया था। चीटिंग रोक दी? This is for real? मनोज कुमार शर्मा, मस्त मूवी येतो पूर्ण मूवी झोपलेली होती. संपला मूवी, आल्यापासून झोपली, पूर्ण मूवी झोपली. मस्त. पुण्यामध्ये राज्यसेवा करत होतो ते दिवस आठवले. खेल चालू करते ही चमकता मेरा मारियो, खटका दाबा फिर से चालू करता दूजी। कशा वाटला मूवी तुम्हाला? आवडला का मूवी? IPS व्हायचं का IAS व्हायचंय तुला सांग? IPS व्हायचं का IAS व्हायचंय? कंट्रोल कंट्रोल उदय. मित्रांनो, इकडून सोडत नाही, इकडून जावं लागतं, पण आपली ओळख असल्यामुळे तो क्या नाचो मैं? थँक्यू भाई. पॉपकॉर्न घेऊन आली आहे. पॉपकॉर्न थँक्यू बोलली तू भैयाला.
आम्ही मूवी बघून बाहेर आलो आणि इथंच असं ते पॉपकॉर्नचे वगैरे स्टॉल आले ते थांबलो होतो. ते लहान मुलगी बघून त्या दादाने बोलवलं आणि हिला पॉपकॉर्नचा एक हे दिला आहे ट्रे. मज्जा असते लहान मुलांची. ऋत्वीला एकटीला सोडून आम्ही लपून बसलोय. मला शोधते ती. सापडली सापडली सापडली. ऋत्वीने मगाशी बाहेर टाकलेले बॉल आता पुन्हा आत टाकते बघा. इथं मोदी मॉलच्या बाहेर बघा थोडंसं असं लहान मुलांना छोटे छोटे खेळायला असे गेम्स लावलेले आहेत.
ठीक आहे, आपण चलूयात आता घरी. या गेम मध्ये बसली आहे. असं वर जाणार, परत खाली येणार. पाठवायचं पिलू, जाणार का वर? वरती जाणार का? हो. दुपारी सोडा भात केला होता, चिकन फ्राय आणलंय, एक रोटी आणली माझ्यासाठी. ट्वेल्थ फेब मूवीला आज गेलो होतो आम्ही. जी मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते त्यांच्यासाठी खूप छान मूवी आहे. म्हणजे सिव्हिल सर्व्हिसचं स्टडी करणारी जी मुलं आहेत त्यांचं आयुष्य कशा पद्धतीचं असतं, सर्वसाधारण कुटुंबातली मुलं किंवा मिडल क्लास, अप्पर क्लासमधील मुलांचं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतानाचं आयुष्य कसं असतं ते थोडंसं त्यांनी एक्सप्लेन करायचा त्यात प्रयत्न केला आहे. चांगल्या पद्धतीनं दाखवलेलं आहे. चांगला आहे मूवी. तुम्हाला वेळ भेटला तर नक्की बघा. आणि आम्ही नेहमी इथं जवळच एक मोदी मॉल म्हणून आहे, तिथे एक जण आहेत, तिथं आम्ही मोदी मॉलला सारखं जात असतो. तर आम्ही एकदा तिथून येताना ॲटोमध्ये आम्ही मराठी बोलत होतो, ममता आणि मी मराठीमध्ये बोलत असताना त्यांनी ऐकलं की आम्ही मराठीत बोलतोय. तर ते जे होते तर त्यांनी पण महाराष्ट्रामध्ये काही दिवस काम केलं होतं, मग त्यामुळे त्यांची ओळख झाली होती. आणि नंतर कळालं की ते थिएटरमध्येच त्यांचं जॉबला आहेत. तर त्यांच्याशी ओळख झाली. अशी जास्त काही ओळख नाही, पण त्यांना दर महिन्याला 6 तिकीटं मिळतात, तर ते आम्हाला दरवेळेस 2 देत असतात तिकीट. त्यामुळं आम्ही तिथं जात असतो मूवीला. तर तिथं मोदी मॉलला गेलो तर त्यांच्याकडून ते देतात आम्हाला 2 तिकीटं. पण ह्यावरून मला एवढं कळतं की आपण नुसतं एखाद्याशी चांगलं जरी बोललो, कमीत कमी चांगलं बोललो तरी आपल्याला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. कुठल्याही ठिकाणी असू देत, आपण जॉब करताना असू देत किंवा आपल्या एक वैयक्तिक आयुष्यात असू देत, सार्वजनिक जीवनात असू देत, आपण सगळ्यांशी चांगलं जरी बोललो तरी आपली खूप सारी कामं होऊ शकतात. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग आपण क्लोज करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय, गुड नाईट.